आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल युग आणि या सर्वांचा अगदी सूक्ष्म पातळीवरील पाया आज आपण एका अतिशय रंजक विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा विषय आहे दी आर्किटेक्चर ऑफ सेमीकंडक्टर्स, प्रिन्सिपल्स अँड क्लासिफिकेशन्स. हा स्रोत मुळात फक्त काही इलेक्ट्रॉनिक चिप्स किंवा गॅजेट्स पुरता मर्यादित नाहीये. बरोबर. तर मानवाने विजेला म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाला कशा प्रकारे आपल्या नियंत्रणाखाली आणले याची ही एक अत्यंत भन्नाट अशी वैज्ञानिक कथा आहे. मी जेव्हा हे वाचत होते ना, तेव्हा मला जाणवलं की आपण धातू आणि विसंवाहक यांच्या पलीकडे जाऊन एका अशा मध्यम अवस्थेचा अभ्यास करणार आहोत जिने संपूर्ण जगाचं चित्र बदलून टाकले आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण ह्या तंत्रज्ञानाच्या इतिहासाकडे किंवा त्याच्या मूलभूत तत्वांकडे पाहतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती म्हणजे विज्ञानातील सर्वात मोठी क्रांती ही अत्यंत सूक्ष्म पातळीवर झाली आहे. आपण आज जी अफाट कम्प्युटिंग पॉवर किंवा गणनक्षमता वापरतो त्याच्या मूळ स्रोत हा या अर्धसंवाहकांच्या म्हणजेच सेमीकंडक्टर्सच्या अणुरचनेत दडलेला आहे. हो ना. या स्रोतामध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियम यांसारख्या मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचे जे विश्लेषण केले आहे ते खऱ्या अर्थाने आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा ठरवणारे आहे. हो, आणि यातील सर्वात वेधक भाग म्हणजे ही मध्यम अवस्था. म्हणजे बघा, आपण सर्वसाधारणपणे पाहतो की तांबे किंवा ॲल्युमिनियम सारखे जे धातू असतात ते विजेचे उत्तम वाहक असतात. हो, तिथे इलेक्ट्रॉन्स एकदम मुक्तपणे वाहतात. अगदी तेच. आणि दुसरीकडे रबर किंवा काचेसारखे जे विसंवाहक किंवा इन्सुलेटर्स आहेत ते विजेला पूर्णपणे अडवतात. पण हे जे सेमीकंडक्टर्स आहेत ना, ते या दोन्हींच्या बरोबर मध्यभागी असतात. ते ना पूर्णपणे वीज वाहू देतात ना पूर्णपणे अडवतात. आणि मला वाटतं हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. हो, कारण जिथे मध्यम अवस्था असते तिथेच नियंत्रण शक्य असते. म्हणजे एक साधं उदाहरण घ्यायचं झालं, सांगा ना. एखाद्या महामार्गावर गाड्या सुसाट वेगाने धावत असतील तर त्यावर आपलं काही नियंत्रण नसतं. ते एक प्रकारे धातूसारखं झालं. पण जर तिथे टोल नाका किंवा सिग्नल असेल तर आपण रहदारी आपल्या सोयीनुसार नियंत्रित करू शकतो. छान उदाहरण आहे. हो, आणि सेमीकंडक्टर्स हे विजेच्या प्रवाहातील असेच अत्यंत अचूक सिग्नल्स आहेत. मग आता हे सिग्नल्स कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या अणुरचनेच्या अगदी आत डोकावून पाहावं लागेल, बरोबर? नक्कीच. आपल्याला त्यांच्या क्रिस्टल लॅटिस किंवा स्फटिक रचनेकडे बघावं लागेल. जर आपण सिलिकॉनचा विचार केला तर त्याच्या बाह्य कक्षेत, ज्याला आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो, त्यात 4 इलेक्ट्रॉन्स असतात. निसर्गात प्रत्येक अणूला स्थिरता हवी असते आणि ती स्थिरता मिळवण्यासाठी सिलिकॉनचा प्रत्येक अणू आपल्या आजूबाजूच्या इतर 4 सिलिकॉन अणूंसोबत कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणजेच सहसंयुज बंध तयार करतो. म्हणजे ते एकमेकांचे हात घट्ट धरून उभे असतात असं आपण म्हणू शकतो का? अगदी तसंच. ते एका परिपूर्ण आणि स्थिर रचनेत उभे असतात. जेव्हा ही रचना पूर्णपणे शुद्ध अवस्थेत असते तेव्हा आपण त्याला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असे म्हणतो. लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी युक्ती आहे ही. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर किंवा शुद्ध. बरोबर. पण ही शुद्ध अवस्था तात्विकदृष्ट्या खूप परिपूर्ण वाटते. सर्व इलेक्ट्रॉन्स आपापल्या बंधनांमध्ये अडकलेले आहेत, कोणतीही मोकळी जागा नाहीये आणि कोणताही इलेक्ट्रॉन मुक्त नाहीये. पण जर आपण 0 केल्विन या निरपेक्ष तापमानाचा म्हणजे ॲब्सल्यूट झिरोचा विचार केला तर या अवस्थेत हे शुद्ध अर्धसंवाहक पूर्णपणे विसंवाहक किंवा इन्सुलेटर म्हणूनच काम करतील. हो, कारण वीज वाहून नेण्यासाठी तिथे कोणताही मुक्त कण उपलब्ध नसतो. पण मग जसं तापमान वाढतं म्हणजे आपण रूम टेम्परेचरकडे येतो तेव्हा परिस्थिती बदलू लागते, नाही का? नक्कीच बदलू लागते. औष्णिक ऊर्जा किंवा थर्मल एनर्जी हा इथे खूप मोठा घटक ठरतो. सभोवतालच्या तापमानामुळे या स्थिर स्फटिक रचनेला एक प्रकारची ऊर्जा मिळते. आणि त्या ऊर्जेमुळे काय होतं? या ऊर्जेमुळे काही कोव्हॅलंट बॉन्ड्स तुटतात. बंध तुटला की त्यातून एक इलेक्ट्रॉन मुक्त होतो आणि तो संपूर्ण रचनेत फिरायला मोकळा होतो. याच प्रक्रियेला अधिक तांत्रिक भाषेत समजून घेण्यासाठी आपल्याला एनर्जी बँडच्या सिद्धांताचा वापर करावा लागतो. एनर्जी बँड. मी याबद्दल वाचलंय. कोणत्याही अणूमध्ये प्रामुख्याने 2 महत्वाचे पट्टे किंवा बँड्स असतात, बरोबर? हो, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड. आणि या 2 बँड्सच्या मधल्या जागेला बँड गॅप म्हणतात. आपण याची कल्पना एका अशा दरीसारखी करू शकतो जिच्या एका बाजूला सर्व इलेक्ट्रॉन्स अडकलेले आहेत, म्हणजे व्हॅलेन्स बँडमध्ये. हो, आणि दरीच्या दुसऱ्या बाजूला त्यांना मुक्तपणे फिरता येईल असा खुला प्रदेश आहे जो म्हणजे कंडक्शन बँड. अगदी बरोबर. धातूंमध्ये ही दरी नसतेच मुळी.
ते दोन्ही किनाऱ्यांवर सहज वावरू शकतात. विसंवाहकांमध्ये ही दरी इतकी मोठी असते की ती ओलांडणं अशक्य असते. पण सेमीकंडक्टर्समध्ये हा बँड गॅप अतिशय लहान असतो. हो, सिलिकॉनच्या बाबतीत हा गॅप साधारणपणे 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.1 EV इतका असतो. आणि हा लहान बँड गॅपच या निसर्गाची सर्वात मोठी किमया आहे. कसं काय? जेव्हा खोलीच्या तापमानामुळे इलेक्ट्रॉन्सना ऊर्जा मिळते तेव्हा ते ही छोटी दरी सहज ओलांडून कंडक्शन बँडमध्ये उडी मारतात. आणि एकदा का ते तिथे पोहोचले की ते विजेचे वहन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असतात. पण इथे एक अतिशय महत्त्वाची भौतिक घटना घडते ज्याकडे आपलं लक्ष जाणं गरजेचं आहे. कोणती घटना? जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन आपली मूळ जागा सोडून कंडक्शन बँडमध्ये जातो तेव्हा तो मागे व्हॅलेन्स बँडमध्ये एक रिकामी जागा तयार करतो, ज्याला आपण होल म्हणतो. म्हणजे शुद्ध किंवा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जेवढे मुक्त इलेक्ट्रॉन्स तयार होतात नेमक्या तेवढ्याच रिकाम्या जागा किंवा होल्स देखील तयार होतात. हो, एका अर्थाने इलेक्ट्रॉन्स आणि होल्सची संख्या नेहमी समान असते. पण मला इथे एक प्रश्न पडतो. जरी ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडत असली तरी व्यावहारिक पातळीवर ती पुरेशी असते का? नाही, अजिबात नाही. कारण आधुनिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी आपल्याला प्रचंड वेगाने आणि अतिशय अचूकपणे विजेचं नियंत्रण करावं लागतं. केवळ आजूबाजूच्या तापमानावर विसंबून राहून आपण आपले सुपर कॉम्प्युटर तर चालू शकत नाही. नक्कीच नाही. आपल्याला अशी चालकता हवी असते जिच्यावर आपलं पूर्ण नियंत्रण असेल. आणि इथेच खऱ्या अर्थाने मानवी बुद्धिमत्तेचा प्रवेश होतो, ज्याला आपण एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर किंवा अशुद्ध अर्धसंवाहक म्हणतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. शुद्धता चांगली असली तरी उपकरणांसाठी जास्त चालकता हवी असते आणि त्यासाठी एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा जन्म होतो. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा एक सोपी ट्रिक, एक्स्ट्रिन्सिक इज इक्वल टू डोप्ड. अगदी बरोबर. जेव्हा निसर्गातील शुद्धता आपल्या व्यावहारिक गरजा पूर्ण करू शकत नाही तेव्हा आपण त्यात जाणीवपूर्वक आणि अत्यंत मोजून मापून बदल करतो. या प्रक्रियेला डोपिंग म्हटलं जातं. सामान्यतः अशुद्धता किंवा इम्प्युरिटी हा शब्द आपण खूप नकारात्मक अर्थाने वापरतो. हो, पण सेमीकंडक्टर भौतिकशास्त्रामध्ये ही अशुद्धता एक वरदान आहे. डोपिंग ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म आणि अचूक असते की तिची कल्पना करणंही थक्क करणारे आहे. कसं काय? साधारणपणे 10 कोटी ते 1 अब्ज सिलिकॉन अणूंच्या मागे फक्त एकच दुसऱ्या मूलद्रव्याचा अणू मिसळला जातो. बापरे, हे प्रमाण खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे एका मोठ्या ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात शाईचा फक्त एक थेंब टाकण्यासारखा आहे. हो, आणि तरीही हा एक थेंब त्या संपूर्ण तलावातील पाण्याचे भौतिक गुणधर्म मुळापासून बदलून टाकतो. एका अणूच्या या अत्यंत सूक्ष्म मिलापामुळे सिलिकॉनची चालकता हजारो किंवा लाखो पटींनी वाढू शकते. ही खऱ्या अर्थाने मायक्रोस्कोपिक इंजिनिअरिंग म्हणजेच सूक्ष्म पातळीवरील अभियांत्रिकी आहे. आणि या डोपिंगच्या प्रक्रियेमुळे एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्सचे 2 मुख्य प्रकार पडतात, एन टाईप आणि पी टाईप. हो, आपण सुरुवातीला एन टाईप बद्दल बोलूया. पुन्हा एकदा एक सोपी ट्रिक, एन टाईप म्हणजे निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन्स. अगदी बरोबर. एन टाईप सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी सिलिकॉनच्या शुद्ध रचनेत पेंटाव्हॅलेंट मूलद्रव्ये मिसळली जातात. पेंटाव्हॅलेंट म्हणजे अशी मूलद्रव्ये ज्यांच्या बाह्य कक्षेत 5 इलेक्ट्रॉन्स असतात. हो, आवर्त सारणीचा किंवा पिरियॉडिक टेबलचा विचार केला तर फॉस्फरस किंवा आर्सेनिक ही याची उत्तम उदाहरणे आहेत. जेव्हा फॉस्फरसचा एक अणू सिलिकॉनच्या स्फटिक रचनेत प्रवेश करतो तेव्हा तो एका सिलिकॉन अणूची जागा घेतो. पण इथे एक संरचनात्मक अडचण निर्माण होते. कोणती? कारण सिलिकॉनच्या रचनेला तर फक्त 4 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. हो, आणि फॉस्फरसकडे तर 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे फॉस्फरसचे 4 इलेक्ट्रॉन्स आजूबाजूच्या 4 सिलिकॉन अणूंसोबत अतिशय व्यवस्थितपणे कोव्हॅलेंट बॉन्ड्स तयार करतात. पण तो जो 5वा इलेक्ट्रॉन आहे त्याला जोडण्यासाठी कोणताही सिलिकॉन अणू शिल्लक नसतो. म्हणजे तो स्फटिक रचनेमध्ये अक्षरशः अतिरिक्त किंवा एक्स्ट्रा ठरतो. बरोबर? अगदी बरोबर. हा अतिरिक्त इलेक्ट्रॉन कोणत्याही बंधनात घट्ट अडकलेला नसतो. तो फॉस्फरसच्या अणुभोवती अत्यंत क्षीण बलाने बांधलेला असतो. जर आपण पुन्हा एकदा एनर्जी बँडच्या आकृतीचा विचार केला तर या 5व्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळी कंडक्शन बँडच्या अगदी खाली असते. यालाच आपण डोनर एनर्जी लेव्हल म्हणतो का? हो, डोनर एनर्जी लेव्हल. कारण हा फॉस्फरसचा अणू आपला इलेक्ट्रॉन अत्यंत सहजपणे दान करण्यासाठी तयार असतो.
या अतिरिक्त इलेक्ट्रॉनला कंडक्शन बँडमध्ये ढकलण्यासाठी इतक्या कमी ऊर्जेची गरज असते की खोलीच्या तापमानातील अत्यंत क्षुल्लक उष्णताही त्यासाठी पुरेशी ठरते. याचाच अर्थ असा की आपण जेवढे फॉस्फरसचे अणू मिसळू तेवढे मुक्त इलेक्ट्रॉन्स आपल्याला आयते मिळतील. हो. आणि हे इलेक्ट्रॉन्स आधीपासूनच जवळजवळ मुक्त असल्यामुळे ते विजेचे वहन अत्यंत वेगाने करतात. म्हणूनच या प्रकाराला एन टाईप म्हणजेच निगेटिव्ह टाईप म्हटले जाते, कारण इथे विजेचे वहन करण्याची मुख्य जबाबदारी ही निगेटिव्ह चार्ज असलेल्या इलेक्ट्रॉन्सवर असते. अगदी बरोबर. या रचनेत मेजॉरिटी कॅरियर्स म्हणजेच मुख्य वाहक हे इलेक्ट्रॉन्स असतात आणि स्वाभाविकच तापमानामुळे तयार होणारे जे नैसर्गिक होल्स असतात त्यांची संख्या या अतिरिक्त इलेक्ट्रॉन्सच्या तुलनेत नगण्य असते. त्यामुळे ते मायनॉरिटी कॅरियर्स ठरतात. हो. आता ही एन टाईपची संकल्पना समजायला तुलनेने थोडी सोपी आहे, कारण तिथे खरोखरच एक भौतिक कण म्हणजे इलेक्ट्रॉन अस्तित्वात असतो जो वाहकाचे काम करतो. पण जेव्हा आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळतो म्हणजेच पी टाईप सेमीकंडक्टरकडे, तेव्हा भौतिकशास्त्राचे नियम आणखी रंजक आणि थोडे गुंतागुंतीचे होतात. नक्कीच. पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह. हे तयार करण्यासाठी सिलिकॉनमध्ये ट्रायव्हॅलंट मूलद्रव्य मिसळली जातात, जसे की बोरॉन किंवा ॲल्युमिनियम, ज्यांच्या बाह्यकक्षेत फक्त 3 इलेक्ट्रॉन्स असतात. हो. आता जेव्हा बोरॉनचा अणू सिलिकॉनच्या रचनेत घुसतो तेव्हा त्याच्याकडे फक्त 3 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो आजूबाजूच्या फक्त 3च सिलिकॉन अणूंसोबत बंध तयार करू शकतो. म्हणजे चौथ्या सिलिकॉन अणूसोबत बंध तयार करण्यासाठी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नसतोच. बरोबर. तिथे एका इलेक्ट्रॉनची स्पष्ट कमतरता किंवा वॅकन्सी निर्माण होते. या रिकाम्या जागेलाच आपण होल असे म्हणतो. आणि तुम्हाला सांगतो, सेमीकंडक्टर्सच्या जगात ह्या प्रकारची पोकळी किंवा काही नसणे ही चक्क एक महाशक्ती मानली जाते. हां, खूपच सुंदर दृष्टिकोन आहे. म्हणजे ती पोकळी खरोखरच एका महाशक्तीसारखी काम करते. हो. तांत्रिक पातळीवर पाहिलं तर हे होल म्हणजे एक अशी जागा आहे जिथे इलेक्ट्रॉन असू शकला असता, पण तो तिथे नाही. पण निसर्गाचा कल नेहमीच समतोल साधण्याकडे असतो. त्यामुळे शेजारच्या बंधातील एखादा इलेक्ट्रॉन ती रिकामी जागा पाहून तिथे उडी मारतो. आणि मग तो इलेक्ट्रॉन आधीच्या होलमध्ये जातो, तेव्हा तो स्वतःच्या मूळ जागी एक नवीन होल किंवा पोकळी तयार करतो. अगदी बरोबर. मग दुसरा एखादा इलेक्ट्रॉन ती नवीन पोकळी भरून काढतो आणि स्वतःच्या जागी पुन्हा एक होल तयार करतो. याची कल्पना आपण एखाद्या चित्रपटगृहातील रिकाम्या खुर्चीसारखी करू शकतो. कसं काय? म्हणजे समजा एका रांगेत एक खुर्ची रिकामी असेल आणि एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सर्वांना सरकायचं असेल, तर एक व्यक्ती उठून त्या रिकाम्या खुर्चीवर बसके, ज्यामुळे तिची स्वतःची खुर्ची रिकामी होते. मग दुसरी व्यक्ती त्या नवीन रिकाम्या खुर्चीवर बसते. आपण जर नीट निरीक्षण केलं तर माणसं एका दिशेने सरकत असतात, पण ती रिकामी खुर्ची विरुद्ध दिशेने सरकत असल्याचा भास होतो. क्या बात आहे. अणू पातळीवर अगदी हेच घडतं. इलेक्ट्रॉन्स एका दिशेने वाहत असतात, पण आपल्याला असं दिसतं की जणू काही हे होल्स संपूर्ण पदार्थामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत आहेत. आणि हेच होल्स विजेच्या वहनाचे मुख्य माध्यम बनतात, नाही का? हो. या होल्सची ऊर्जा पातळी व्हॅलेन्स बँडच्या अगदी जवळ असते, ज्याला ॲक्सेप्टर एनर्जी लेव्हल म्हणतात, कारण हे बोरॉनचे अणू सतत दुसऱ्यांचे इलेक्ट्रॉन स्वीकारण्यासाठी किंवा खेचून घेण्यासाठी तत्पर असतात. आणि याच प्रक्रियेत हे होल्स जणू काही पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या कणांसारखे वागतात. म्हणूनच याला पी टाईप म्हणजेच पॉझिटिव्ह टाईप म्हटले जाते. अगदी बरोबर. इथे विजेचे वहन करणारे मुख्य वाहक किंवा मेजॉरिटी कॅरियर्स हे होल्स असतात आणि नैसर्गिकरित्या तयार होणारे मोजके इलेक्ट्रॉन्स हे मायनॉरिटी कॅरियर्स असतात. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? आपण निसर्गाच्या रचनेत अगदी सूक्ष्म फेरफार करून आपल्याला हवे तसे परिणाम साध्य करत आहोत. हो. जर आपण आत्तापर्यंतच्या या प्रवासाचा वेगाने सारांश घेतला तर चित्र खूप स्पष्ट होतं. इंट्रिन्सिक म्हणजे कोणतीही इम्प्युरिटी नसलेला, जिथे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स समान असतात आणि चालकता कमी असते. एन टाईप म्हणजे जिथे आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी मिसळतो, तिथे मेजॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स असतात आणि चालकता जास्त असते. बरोबर. आणि पी टाईप म्हणजे जिथे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी मिसळली जाते, तिथे मेजॉरिटी कॅरियर्स होल्स असतात आणि तिथेही चालकता जास्त असते. तर जर आपण या सर्वांचा एका व्यापक दृष्टिकोनातून एकत्रित विचार केला तर या संशोधनाचा नेमका निष्कर्ष काय निघतो? या सर्व तांत्रिक विश्लेषणाचा सर्वांगीण निष्कर्ष हाच आहे की आपण मानवनिर्मित डोपिंगच्या प्रक्रियेतून विजेवर परिपूर्ण नियंत्रण मिळवले आहे. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स
हे सैद्धांतिक पाया तयार करतात जिथे बँड गॅप आणि ऊर्जेचे नियम स्पष्ट होतात. पण खऱ्या अर्थाने तांत्रिक क्रांती ही एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्समुळे झाली आहे. एन टाईपमधील अतिरिक्त इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा आणि पी टाईपमधील होल्सची आकर्षण शक्ती या दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणे उत्तम आहेतच, पण जेव्हा या दोन प्रकारच्या पदार्थांना अत्यंत कुशलतेने एकत्र जोडले जाते तेव्हा पी-एन जंक्शन तयार होतं. आणि हेच जंक्शन प्रत्येक डायोड आणि ट्रान्झिस्टरचा गाभा आहे. अगदी बरोबर. आणि ट्रान्झिस्टर्स म्हणजे काय? तर केवळ इलेक्ट्रॉनिक स्विचेस, जे माहितीचे 1 आणि 0 या बायनरी भाषेत रूपांतर करतात. एका छोट्याशा सिलिकॉनच्या तुकड्यावर जेव्हा आपण असे कोट्यावधी ट्रान्झिस्टर्स कोरतो तेव्हा त्यातून मायक्रोप्रोसेसर किंवा अत्याधुनिक चिप तयार होते. हो ना. म्हणजे आजचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा इंटरनेटचे हे अवाढव्य जाळे असो, या सर्वांचा जन्म कुठेतरी सिलिकॉनच्या अणूंमध्ये मिसळलेल्या त्या एका छोट्याशा इम्प्युरिटीमधून झालेला आहे. हो. डोपिंग ही खरोखरच मानवी इतिहासातील सर्वात प्रभावशाली वैज्ञानिक प्रक्रिया म्हणावी लागेल. निसंशयपणे. आपण वाळूपासून म्हणजे सिलिकॉनच्या मुख्य स्रोतापासून सुरू केलेला हा प्रवास आज क्वांटम कम्प्युटिंगच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. या संशोधनातून आपण हे शिकतो की निसर्गात कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते. अशुद्धता किंवा इम्प्युरिटीसुद्धा एक प्रचंड मोठं सामर्थ्य बनू शकते जर तिचं योग्य गणित आणि विज्ञान आपल्याला समजले असेल. हे खरोखरच एका नव्या दृष्टिकोनातून विज्ञानाकडे पाहण्यासारखं आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिल्याप्रमाणे सिलिकॉनसारख्या सामान्य मूलद्रव्यात डोपिंग करून आपण कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडचा खेळ आपल्या बोटांवर नाचवायला शिकलो आहोत. हो, पण या प्रवासाच्या शेवटी या सर्व तंत्रज्ञानाच्या भविष्याविषयी मला एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न पडतोय. कोणता प्रश्न? तो भौतिकशास्त्राच्या मूलभूत मर्यादांशी जोडलेला आहे का? हो, आपण पाहतोय की तंत्रज्ञानाची भूक प्रचंड वेगाने वाढत आहे. दरवर्षी आपण चिप्सचा आकार अधिकाधिक लहान करत आहोत. मूरच्या नियमानुसार. हो, मूरच्या नियमानुसार आपण एका चिपवर बसणाऱ्या ट्रान्झिस्टर्सची संख्या सातत्याने दुप्पट करत आलो आहोत. पण आजचे ट्रान्झिस्टर्स हे काही नॅनोमीटर्सच्या आकाराचे आहेत, म्हणजेच ते मोजक्या अणूंच्या आकाराएवढे उरले आहेत. बरोबर. अशा वेळी मला सांगा, डोपिंगच्या या सिद्धांताला एक खूप मोठी भौतिक मर्यादा किंवा फिजिकल लिमिट येऊ शकतं का? नक्कीच येऊ शकतं. हाच तो खरा प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा एखादा ट्रान्झिस्टर फक्त 100 किंवा 50 अणूंच्या रुंदीचा असेल तेव्हा त्यामध्ये 10 कोटींमागे एक अणू मिसळल्याचे डोपिंगचे गणित कसे लागू होणार? अत्यंत अचूक निरीक्षण आहे तुमचं. जेव्हा सिलिकॉनचे अणूच मोजके उरतील तेव्हा डोपिंगचे हे पारंपरिक आणि सांख्यिकीय नियम काम करणं थांबवतील. तिथे क्वांटम मेकॅनिक्सचे अत्यंत विचित्र नियम लागू होतील. म्हणजे काय होईल नक्की? म्हणजे एकच इलेक्ट्रॉन एकाच वेळी 2 ठिकाणी असल्याची शक्यता निर्माण होईल, ज्यामुळे ट्रान्झिस्टर ऑन आहे की ऑफ हे ठरवणं अशक्य होऊन बसेल. जेव्हा आपण या ॲटॉमिक लिमिटच्या किंवा अणुपातळीच्या अगदी टोकाला पोचू तेव्हा आपल्याला सेमीकंडक्टर्सची जागा घेण्यासाठी कोणतं नवीन साहित्य किंवा कोणतं नवीन भौतिकशास्त्र शोधावं लागेल हा प्रश्न उरतोच. हा खरोखरच मानवी बुद्धिमत्तेला दिलेला पुढचा मोठा वैज्ञानिक लढा असणार आहे. हो, नक्कीच. सिलिकॉनच्या युगाचा अंत आणि एका नवीन क्वांटम युगाची सुरुवात आपल्याला भविष्यात पाहायला मिळू शकेल. तंत्रज्ञानाच्या जगात हा शोध असाच अविरत सुरू राहील. आज आपण सेमीकंडक्टर्सच्या या अद्भुत जगाचे जे तांत्रिक आणि वैचारिक पैलू उलगडले ते ऐकणाऱ्यांना नक्कीच एका वेगळ्या पातळीवर विचार करण्यास प्रवृत्त करतील. मलाही असंच वाटतं. आजच्या या बौद्धिक प्रवासात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक वैज्ञानिक संकल्पनेच्या सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत कुतूहल जागृत ठेवा आणि नवीन शोध घेत रहा.